हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे ही चिकनची रेसिपी। जर तुम्ही एकदा खाल्लीत ना तर रोजच खायची इच्छा होईल अशी ही रेसिपी आहे। करायला खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। हे मी 100 ग्रॅम चिकन घेतलेला आहे। हे मी सीन्याचा भाग घेतलेला आहे, म्हणजे हे मी बोनलेस चिकन घेतलेला आहे। यामध्ये अजिबात हाडं घ्यायची नाहीयेत, जेणेकरून आपल्या रेसिपीला ही छान असा या चिकनचा उपयोग होईल। आता हे चिकन पहिल्यांदा मी छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे, कारण हे बाहेरचं आपण दुकानातून आणलेलं चिकन असं सो एकदा दोनदा धुतलं तर ते हायजेनिक फ्री होतं। सो अशाच प्रकारे तुम्हीही 1 ते 2 पाण्याने हे चिकन धुवून घ्या। आणि जर तुमच्या घरातली जर कोंबडी कापलेली असेल तर तुम्ही चिकन धुतलं नाही तरीही चालेल। आता इथे तुम्हाला दिसत असेल हा मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे। आणि आता हे चिकन आपण यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि हे पीसेस आपण उभे उभे कापून घ्यायचे आहेत, जेणेकरून याचे चपटे असे काप तयार होतील। आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपण हे आता हा एक मी पीस घेतलेला आहे। आता या पीसच्या मध्यभागून आपण हा पीस कापून घ्यायचा आहे, जेणेकरून याचे 2 पीस तयार होतील पातळ असे। ज्याप्रमाणे आपण सुरणाचे काप कापतो त्याचप्रमाणे हे पातळ असे कापून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान असे आपले पातळ लेयर्स चिकन तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण सगळे चिकनचे पीसेस कापून घेणार आहोत। जर त्यामध्ये एखादा पातळ असेल तर तो कापायची गरज नाही। अशा प्रकारे आपण सगळे चपट्या आकाराचे हे चिकनचे पीसेस कापून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सगळे पातळ पातळ चिकनचे पीसेस कापून घेतलेले आहेत। हे तुम्ही सुरीने कापू शकता। जर तुमच्याकडे सुरी अवेलेबल नसेल तर तुम्ही विळीने कापले तरीही चालतील। आता इथे मी बाउल घेतलेला आहे आणि हे एक मी अंड घेतलेला आहे। हे मी बॉयलरचं अंड घेतलेलं आहे। तुमच्या घरात जर गावठी अंड असेल ते वापरलं तरीही चालेल। आता हे अंड आपण फोडून घेणार आहोत। आता हे आपलं अंड फोडून झालेलं आहे। आता हे छान असं चमच्याने बीट करायचं आहे, म्हणजेच हे छान असं फेटून घ्यायचं आहे चमच्याने। बीटरची अजिबात आवश्यकता नाही आहे इथे फेटण्यासाठी, चमच्याने फेटलं तरीही पुरेसं होतं। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। आता हे छान असं परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ अंड्यामध्ये विरघळलं जाईल। आणि ही रेसिपी एक तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता, कारण खूप छान याची चव लागते। आता हे आपण चिकनचे पीसेस कापलेले होते ते आता या अंड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता हे आपले चिकनचे पीसेस यामध्ये टाकून झालेले आहेत। आता हे छान अशा आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनचे पीसेस या अंड्यामध्ये बुडले जातील। तुम्ही हाताने मिक्स करू शकता, चमच्याने मिक्स केले तरीही चालतील। आता हे चमच्याने असे पीसेस अंड्यामध्ये दाबून घ्यायचे आहेत। आता हे 30 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। आता तुम्हाला दिसत असेल बघा, अर्धा तास झालेला आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान असे आपले चिकनचे पीसेस यामध्ये सेट झालेले आहेत। अंड सुद्धा शोषून घेतलेलं आहे या चिकनचे पीसने। आता हे आपण बाजूला ठेवणार आहोत। आता इथे एक प्लेट घ्यायची आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। 1 चमचा आपण मिरची पूड घ्यायची आहे। ही मी लाल मिरची पूड घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या घरात जी चटणी अवेलेबल असेल ती घेतली तरीही चालेल। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। आता हे आपण एका बाजूला ठेवून घेणार आहोत। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तुमच्या घरात जर ग्राइंडर असेल तर तुम्ही त्याचं भांडं घेतलं तरीही चालेल।
आता यामध्ये आपण हा मी बारीक रवा घेतलेला आहे। आता आपण 3 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तरीही चालेल, तो तुम्ही 3 चमचे घेतला तरीही चालेल। आता आपला रवा टाकून झालेला आहे। आता हा रवा आपण मिक्सरमध्ये 1 ते 2 मिनिटासाठी फिरवून घेणार आहोत, म्हणजेच बारीक करून घ्यायचा आहे। आणि जर जाड रवा असेल तर तुम्ही 3 ते 4 मिनिटे बारीक केला तरीही चालतील। आता बघा, तुम्हाला दिसत असेल छान असा आपला रवा बारीक झालेला आहे, म्हणजेच थोडंसं यामध्ये पीठ तयार झालेलं आहे। अशा प्रकारे हा आपला रवा बारीक करून घ्यायचा आहे। आता जी मगाशी आपण प्लेट घेतली होती ती परत घ्यायची आहे चटणी आणि मिठाची। ही जी मगाची प्लेट आहे यामध्ये आपण चटणी आणि मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे। आता यामध्ये आपण 2 चमचे रवा घ्यायचा आहे, जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तो आता यामध्ये घ्यायचा आहे। आणि आता हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले रव्याला लागले जातील। इथे तुम्ही चमच्याचा वापर केला तरीही चालेल, बट हाताने जास्त छान असं मिक्स होतं। आता हे छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता हे आपण जे मगाशी चिकन अर्ध्या तासासाठी मुरायला ठेवलं होतं ते आपण घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं मुरलेलं आहे चिकन अंड्यामध्ये। आता यामधले एक एक पीस आपण काढून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा एक पीस काढून घेतला आहे, तुम्ही हाताने घेतला काढून तरीही चालेल। आणि तो आता या रव्यामध्ये घालायचा आहे आणि या चिकनच्या तुकड्याला सगळ्या बाजूने हा रवा लावून घ्यायचा आहे। छान असा तो या रव्यामध्ये दाबायचा आहे, जेणेकरून तो रवा चिकनच्या पीसला चिकटला जाईल। आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपला एक पीस तयार झालेला आहे। आता अजून एखादा पीस घेणार आहोत आपण, यालाही अशाच प्रकारे हा मसाला लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण बाकी सगळे चिकनचे पीसेस लावून घेणार आहोत। छान असा दाबून त्याला रवा लावायचा आहे, जेणेकरून तो घट्ट असं त्या चिकनच्या पीसला लागला जाईल। आणि जाड थर आला तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। अशा प्रकारे आपण सगळे पीसेस लावून घेणार आहोत। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा, सगळ्या पीसेसला मी हे मसाला लावून घेतलेला आहे। छान असा रवा चिकनने शोषून घेतलेला आहे। जो रवा शिल्लक राहील तोच परत चिकनच्या पीसला दाबायचा आहे, जेणेकरून सगळा मसाला आपला वापरला जाईल। आता हा मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, तुम्ही इथे साधा तवा घेतला तरीही चालेल। आता हा तवा गरम करून घ्यायचा आहे। आता याच्यावरती आपण 1 चमचा तेल घ्यायचा आहे। जर तुम्ही इथं ऑइल फ्री करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही तेल नाही घेतलं तरीही चालेल, कारण हा नॉनस्टिकचा तवा आहे। आता हे तेल छान असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे मध्यभागी। आता हे जे चिकनचे पीसेस घेतलेले होते ते आता एक एक करून तव्यावरती ठेवायचे आहेत। हलवार हाताने ठेवायचे आहे, जेणेकरून याचा रवा सुट्टा होणार नाही। आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे सेपरेट सेपरेट चिकनचे पीसेस याच्यावरती ठेवायचे आहेत। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। कारण ही खूप छान अशी टेस्टी रेसिपी आहे, लहान मुलांना आवडणारी रेसिपी आहे आणि पौष्टिक असा पदार्थ आहे। रोज तेच ते चिकन खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो, सो अशा प्रकारे ही रेसिपी नक्की करून बघा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। आता हे सगळे पीसेस आपले ठेवून झालेले आहेत। आता याच्या कडेने आपण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून छान अशी क्रिस्पी ते फ्राय होतील। जास्त हाय फ्लेम ठेवायचे नाही, मीडियमला फ्राय करायचे आहे, जेणेकरून आतमधलं जे चिकन आहे ते छान असं मऊ शिजलं जाईल। आता हे एका बाजूने आपण पलटी करून घेणार आहोत। तुम्हाला दिसत असेल बघा, छान असा आपला रवा कडक झालेला आहे। अशा प्रकारे आता हे सगळे पलटी करून घेणार आहोत। आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि हे 1 ते 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरती हे 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आतलं चिकन छान असं मऊ शिजलं जाईल। आता तुम्हाला दिसत असेल 2 मिनिटे झालेली आहेत। आता हे परत एकदा आपण पलटी करून घेणार आहोत, जेणेकरून
वरच्या बाजूनेही ते छान असे क्रिस्पी होतील. आणि आता परत याच्यावरती आपण 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून जो वरचा भाग शिजायचा राहिलेला आहे तो शिजला जाईल. तर तुम्हाला दिसत असेल आपलं चिकन पूर्ण छान असं शिजलेलं आहे. अशा प्रकारे हे चिकन फ्राय तयार झालेलं आहे आपलं. खूप छान असं क्रिस्पी झालेलं आहे. हे तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा असंच कोरडं स्नॅक्स म्हणून खाल्लं तरीही चालेल. अशा प्रकारे आपलं क्रिस्पी स्पायसी चिकन तयार झालेलं आहे. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.